मित्रांनो नमस्कार. कोकणी प्रिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज देखील गावे सुट्टीमध्ये आणि मी माझी सुट्टी थोडी मोठी घेतली होती. खूप एन्जॉय झाल्यानंतर आज असा क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला की हा पाठीमागे बघतोय मंडपचं काम चालू आहे, डेकोरेशन आणि साऊंड सिस्टम लावण्याचं काम चालू आहे. विषय असा आहे की समोर जे बघतोय आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, चालगाव खामराज मंदिर. आणि ज्या काही पुरातन ज्या मूर्त्या होत्या ज्या आमच्या पूर्वजांनी ते ज्या स्थापन केल्या ग्रामदेवतेच्या, तर त्यांचं नवीन मूर्ती आम्ही स्थापन करणार आहोत आणि त्यांची प्रतिष्ठापना उद्या परवा होणार आहे. तर ही पूर्वतयारी चालू आहे. इकडं सगळं हे बघा आपण बघतो मंडप वगैरे बांधून चालू आहे आणि समोर स्टेजचं काम चालू आहे. सगळं आमचे बघा हे ग्रामस्थ वगैरे येण्याचं काम सुरू झालेलं आता इथे. आणि बघा आमचे पुजारी अक्षय माळी आणि या क्षणाचे सर्व साक्षीदार होणार आम्हाला सर्व ग्रामस्थ. कारण हा क्षण अनुभवायला गेली 70 ते 80 वर्षापूर्वी हा आमच्या ग्रामस्थांनी त्या अनुभवलेला होता. आमच्या पूर्वजांनी त्या ज्या मूर्ती त्यांनी स्थापन केली होती ग्रामदेवतेच्या, तर त्याच्या जागी आता नवीन मूर्त्यांची प्रतिस्थापना होणार आहे. तर आपण हा क्षण अनुभवणार आहोत सगळ्यांनी आणि खूप एक सुखद असा अनुभव येणार आहे आपल्यासाठी. ते ज्या पुरातन मूर्त्या होत्या त्या आता बाहेर हलवल्या आहेत आणि बाहेर त्याची स्थापना करून ठेवलेली आहे तात्पुरती. आपण बघतो ह्या नवीन पूर्ण हा याचा स्थापन करण्यासाठी जागा आहे. तर अशा प्रकारे ही सगळी नवीन इथे बांधणी करून ठेवलेली आहे. पुजारी आमचे अक्षय माळी आणि ही तयारी करत असलेले मंडप डेकोरेटर त्यांची माणसं. ही माझी शाळा आझाद विद्या मंदिर पालेगाव. आता ते नाव बदलून आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालू आहे. आदर्श मराठी शाळा पाले नंबर 1 तालुका मंडलगड जिल्हा रत्नागिरी. आणि तो बघा वरती आता इथं आंबे काढण्याचं देखील काम चालू आहे. प्रत्येक हात करतोय तो. त्यांचे हापूस आंब्याचे कलम आहेत ते उतरण्याचं काम चालू आहे त्याचं. हे बघा आपण बघतो हा सगळा आमचा मंदिराचा परिसर. ही वरची जी राहाट म्हणजे एक आमची पूर्ण ग्रामस्थांचे गावसे म्हणतात त्याला. तर हा पूर्ण त्याच्यामध्ये परिसर होतो. पूर्ण मोठमोठी झाडं त्याच्यामुळे राहिलेली आहेत ती आणि त्याला कोण झाडांना हात देखील लावत नाही. समोर मंडणगड किल्ला आणि आमचे खाली गाव. आमचे मामा नत्र मामा ते तिकडे तयारी करायला आले तिकडे. आमच्या ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी ही चाललेली पूर्वतयारीमध्ये बघा आमच्या आळीतील ज्या काही स्त्रिया आहेत त्या सगळ्या रांगोळ्या काढण्यात असते. ही बघा चिंगी, माझी चिंगी कशी फिरते इकडे. हे बघा सगळ्या रांगोळ्या काढण्यात व्यस्त आहेत कारण होणार आहे आमच्या देवाचं आगमन इकडे. हो बघा इकडे बघा जरा सगळ्या रांगोळ्या काढत आहेत. मूर्तीचं आगमन झालेलं आहे. गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये मूर्त्या इथे वाजवली वगैरे. आपण पाहतो इकडे हा सगळा आमचा पाले ग्रामस्थ मंडळाचा हा सगळा समुदाय गावामध्ये एंट्री होते आमच्या मित्रांची वगैरे. बघा आता आम्ही आमचं पालेकोंड इथे मिरवणूक आलेली आहे आणि ते सगळा रिंगण बघता आपण लेझिमच्या तालावरती सगळ्या आमच्या या गावातील नाचत आहेत. बघतो इकडे सगळे हे आमच्या गावातील सगळी नवतरुण या उत्सवामध्ये सामील झालेले आहे, सहभागी झालेले. सगळं बघा आपण किती मस्तपैकी एन्जॉय झालेलं आहे आणि या देवाच्या आगमनाने सगळी मायभूमी म्हणजे पालेगावची भूमी पावन झालेली आहे.
चरणी घागरिया